बापरे बाप, ही भरगच्च गर्दी तर झाली, पण या भरगच्च गर्दीमध्ये आमची मावशी काही दिसत नाही. मावशीचं सोडव, पण आमची लेक उर्वशीचाही पत्ता नाही. एक काम करते, आधी उर्वशीला आवाज देते. उर्वशी, ए उर्वशी. अगं आले आले आले, काय झालं ग एवढं ओरडायला? उर्वशी, मी तुला इतका वेळची आवाज देत आहे, कुठे गेली होती ग? अगं बाई, आपल्याला जनजागृतीच्या बाजाराला जायचं ना, म्हणून काम आवरत होती बघ. बापरे, तू काम करत होती? हा. आणि मला सांग उर्वशी, एवढ्या भरगच्च गर्दीमध्ये आपली मावशी कुठे दिसते का ग? मावशी? हा? अगं त्या मावशीला सारं सकाळपासून शोधते, पण मावशी कुठे का दिसत ना ग. पण तुला सांगतो उर्वशी, हा. या विद्यालयातल्या कुठल्याही वर्गात आपली मावशी बसून असेल ना, तिला इथपर्यंत आणणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. मग दे की मावशीला आवाज. मावशी, ए मावशी, मावशी. ए फुसक्या बाई, एवढ्या लहान आवाजात बोलशील ना, त्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंतही आवाज जाणार नाही, आणि मावशीचं तर दूर दूरच राहिलं. तुला सांगतो, आपल्या मावशीच्या वयानुसार आपल्या मावशीला कसा ठणक्यात आवाज द्यायचा असतो. हो ग. बघ मी आपल्या मावशीला कसा ठणक्यात आवाज देतात. मावशी 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 मावशी. आली वाटते, आली. अरे अरे अरे, अगं थांब 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 थांब. थांब 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 थांब. एवढी नटापटा करत आली तर खरी ग, आणि एवढा उशीर का केलास? अगं पोरी, त्याचं कारण माहितीये का? हा. मी किल्ल्या माझ्या पुढ्याला दाबून पाजत होती. अगं मावशी, ते विद्यार्थी आहे, कसं काय बोलतो तू? अगं तसं नाही ग. हा. बघ, कालपर्यंत किती पाऊस होता, हो. आणि आता कसं उन्हाळ्यासारखं वाटून राहिला. हा. याच्यामुळे माझा बुड्ड्याचा डोका दुखत आहे. अच्छा. म्हणून माझा बुड्ड्याचा डोका दाबत त्याला औषधी पाजत होती. अगं मग असं सरळ भाषेत बोलायचं ना. काय म्हण मावशी, आणि मला सांग, हा. असं दिवसा एवढं हे ओढणी, काकीतपत, चेहरा चष्मा, पावडर लावून छान दिसतेस ग. हो ग. काय लावलं ग? मी की नाही थेंब लावलं. अगं शेण लावलं असतं, अजून 2 दिवस उजेड पडला असता. हे काय बोलते बोल, माझी ते फेरन लावली आहे. बापरे बाप. बरं, पण ठीक आहे. मावशी, हा? मला सांग, तू कुठे निघाली ग? मी की नाही जनजागृतीच्या बाजाराला निघाली. जनजागृतीच्या बाजाराला? हा, नाही तुला नुसतं आलू कुठे खाचा बाजार माहित आहे का? शॉपिंग करायचा बाजार माहित आहे? अरे तो नाही, हा. हा जनजागृतीचा बाजार आहे. तुला सांगतोय, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानाविषयीची माहिती या प्रत्येक जनसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. हो. ना आपण जनजागृती करायचं आहे. हा. मी काय म्हणतो, का? आपल्याला जनजागृती करायचं आहे. हा. मग तू हे काय नेसली ग? खरंच सांगू ना मावशी, सांग सांग. बडे अच्छे लगते हैं. बरी अच्छी लागते. हा. मला सांग, 40च्या वरचे की 70च्या खालचे? तसं नाही म्हटलं, हे माझ्या सुंदर ड्रेसचं सुंदर नाव आहे बाई. असं आहे का? हा. मला वाटलं या काकाजीच्या वयात ना ते दादाच्या वयाचे तुला लग्न. काय पण वाटते का? वय बाजूला, तू ये समोर. तू काय नेसली ग? मुझे कुछ कुछ होता है. कुछ कुछ होता है. मला सांग, त्या भाऊले पाहून की या दादाला पाहून? नाही ग मावशी, माझ्या ड्रेसचं नाव आहे ते. असं आहे का? मला वाटले दोघांना पाहून कुछ कुछ होता है. वय बाजूला, तू ये समोर. हा मावशी. आणि तू काय नेसली ग? सांगू का मावशी? सांग सांग. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. काय कहो ना प्यार आहे? हो. मला सांग, त्या भाऊले पाहून की या काकाजीले पाहून? तसं नाही मावशी, हे माझ्या ड्रेसचं नाव आहे बरं का. असं होय का? मला वाटलं या दोघांना पाहून कहो ना प्यार है. मावशी, काहीतरी उगच. आणि मला सांग मावशी, हिलाही विचारलं, मलाही विचारलं, तू काय नेसलास की नेमका? मी काहीच नाही. अगं म्हणजे तुमच्यासारखं आकडे काकडे काहीच नाही नेसलं. हा? मी की नाही IPL सीझन 18 नेसलंय. IPL सीझन 18 म्हणताय? आतापर्यंत तर IPL सीझन 2020 ऐकलं, IPL सीझन 50-50 पण ऐकलं, आणि 18 काय असतं अगं का? त्या अशा तशा पोरीनं दाखवत नसते. मावशे, तुला का मी अशा तशा पोरी दिसताव का? ऐकून तर घे, कायले कातावण्यासारखी करून राहिली. सांग सांग. त्याचं कारण माहितीये का? हा. मला की नाही लावला विराट कोहलीला दिलं. विराट कोहली? अगं तोच ना भारताचा कप्तान. अगं तो भारताचा कप्तान. कधी कधी शतक, हा. कधी कधी 50, हो. कधी कधी 0 वर जाते तोच. अगं पोरी, तुला सांगतो, त्याच्याने माझे लय घनिष्ठ संबंध आहे. बापरे. रोज रात्री बुडा झोपला हा. मोबाईलच्या मेसेजवर चॅटिंग करत असतो. हो का? रात्री 1-1 वाजेपर्यंत मोबाईलच्या व्हॉट्सअपवर ऑनलाईन वर असतो. बापरे. इंस्टा, फेसबुक. हा, इंस्टाची माझी आयडी आहे बाबा विराट कोहलीकडे. हो हो, का? आम्ही दोघं जण रील पण बनवणार आहोत. मजा आहे मग मावशी. आणि तुला सांगतो, अगं त्याच्या
त्याच्याकडे जिओ आहे, माझ्याकडे VI आहे, हा. त्याच्याकडे 2 GB आहे, माझ्याकडे 1 GB आहे. तो 350चा मारतोय, मी 250चा मारतो. रिचार्ज. आणि काय ग मावशी, गणिताचा हिशोब तर फार पक्का केलास ना? की नाही रातच्या शाळेला शिकते. म्हणजे तू प्रौढ शिक्षणाला जाते. हा. हा, पण मावशी तुला सांगतो, काय बोलली का, पुढेच हॉटस्पॉट घेते, तुझा वायफाय कनेक्ट करते, टिकटॉक मेसेजला रिप्लाय करते. अगं आता टिकटॉक बंद झाला, हा. आता टोच आला. बापरे. विवो, अप्पो, OnePlus, टोच. पण तुला सांगतो मावशे, मन मला लड्डू फुटावू देऊ नको. नाही. बरं नाही का, एखाद्या दिवस तुझ्या मागताऱ्याला जाग येईल ना, त्या विराट कोहली सारखा चौका मारून गुड बाय करेल तुला. पोरी, जर का म्हाताऱ्याला जाग आली तर हा. पुढा चौका नाही, कधी कधी पुढा छक्काच मारते. पुरा खेळ खतम, मिठू झोऱ्या पिंजरा खाली चोच बाहेर. ओके बाय. बाय बाय. पण ते जाऊ दे का पोरी, आपल्याला जनजागृती बाजारात जायचं हो. आहे. तू माल कोणता घेतलाय? माल. सांगते ना मावशी, रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती पुस्तिका घेतली आहे. अच्छा. म्हणजे रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती या प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, हो. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती गेली पाहिजे. हा. पोरीनो, हा. माझ्या मागे मागे आपण प्रत्येकांना जागृत करू. हो. मी का म्हणता हो, माझ्या मागे मागे तुम्ही येता, हा. पण कोणत्या साईडने यायचं माहित आहे का? डाव्या. नाही. आता RTO ऑफिसचे नियम बदललेले आहे, डाव्या साईडने नाही. मग कोणत्या आता आपण उजव्या साईडने गेलं पाहिजे. जर एखादी फुटपाथचा रस्ता असेल तर आपण डाव्या साईडने गेलं पाहिजे. आणि मोठा हायवे किंवा रहदारीचा दळणवळणाचा जर रस्ता असेल तर आपण उजव्या बाजूने गेलं पाहिजे. याचा कारण असा, कारण एखादी जर गाडी आली, त्या गाडीची टेरिंग कशी असते, समोर असते, म्हणजे हो. उजव्या साईडला असते. आणि जर आपण उजव्या साईडने गेला तर त्या ड्रायव्हरला डायरेक्ट दिसतो की आपल्याकडे कोणीतरी येत आहे, हा. म्हणून ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होतोय. म्हणून आपण उजव्या साईडनंच त्याला गेलं पाहिजे. हा हो. चला.